Hello, hello. This is the My Artifact episode number 1061. आजची तारीख आहे 4 फरवरी 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. मला काही पॉईंट सांगायचे आहे अबाउट माय पॅरेंट्स. ओके, सो सिच्युएशन अशी का काल मी आलो वर्धेला. काल आलो का? यस, काल चालू शनिवारी, कालचा शनिवार होता. काल मी सकाळी आलो 9 वाजता, 10 वाजता वर्धेला आलो. आता कसं अमोलचं लग्न आहे, जस्ट लाईक आपला मित्र आहे ना, आपलं जस्ट व्हेरी डू दिस. सो अमोलचं लग्न आहे, सो वी जस्ट लाईक चलो बा, मस्त मित्र आहे, मस्त पार्टी करेंगे वगैरे वगैरे. सो मी काफी एक्साइटमेंटमध्ये होतो, बहुत जास्त. म्हणजे कसं, मी जसं वर्धेला येईन आल्याबरोबर नाही का, मी सगळ्यांना फोन लावला, भाऊ आज काही प्लॅन आहे का नाही वगैरे वगैरे. माझ्या माइंडमध्ये ऑलरेडी एक प्लॅन सुचून होता की आपण आज ब्लेझर घालूनच मस्त जायचं लग्नाला वगैरे. सो मग मी त्याची प्रिपरेशन करून राहिलो, फोन लावला सगळ्यांना वगैरे वगैरे, प्लॅन वगैरे केला, मीटिंग फिक्स केली, आणि संध्याकाळी लग्नाला गेलो. सो जस्ट लाईक नाही, या दरम्यान नाही का, मी माझं पूर्ण इंटेन्शन आहे का मित्राकडेच होतं. फॅमिलीला एक प्रकारे हेच नव्हतं की म्हणजे फॅमिलीला एक प्रकारे ट्रीटच नाही राहिलो होतं, म्हणजे त्यांच्यासोबत टाईमच स्पेंड नाही करून राहिलो होतं. म्हणजे कसं आहे की आपल्या आईवडिलांना पण वाटतं ना की मुलगा आला आहे घरी, सो बेसिकली थोडा टाईम तर आपल्या पॅरेंट्सला द्यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला द्यायला पाहिजे असं त्यांना पण वाटते ना. चला, मी तो टाईम देऊन न राहिलो, त्यामुळे जस्ट लाईक पॅरेंट्स म्हणजे माझे आईवडील एक प्रकारे त्यांना पण वाईट वाटते ना असं. याच्यात गलती कोणाची आहे यार, मला नाही का हा पॉईंट कळून न राहिला. कसं, मला नाही का माझा फेअर पॉईंट कळून राहिला आहे, बट कसं आहे की जेव्हा मी नाही का मी एक पॅरेंट्स होईन ना, आणि जेव्हा पण नाही का माझा एक मुलगा जेव्हा त्याला त्याचं करिअर वगैरे बनवून राहिलं, जेव्हा मला वाटलं की मला एका मुलाची गरज आहे, आणि मुलाची म्हणजे जस्ट लाईक मी माझ्या आईवडिलांच्या स्टेजवर जाईल, तेव्हा नाही का माझा मुलगा माझ्यासारखा ट्रीट करेल जसं मी आता ट्रीट करून राहिलो आहे, व की त्यांना टाईम देऊन न राहिलो, मोस्टली सगळा टाईम मित्रांसोबत टाईम स्पेंड करून राहिलो आहे वगैरे वगैरे. सो हाऊ डज आय फील, मी तेव्हा कसा फील करेल? का मी गलत करून राहिलो आहे का? का मी एक बेटर पर्सन आहे का नाही? मी म्हणजे सगळ्यांना वगैरे, म्हणजे कसं आहे की मी माझे सगळे टार्गेट्स मला अचीव करायचे आहे असं नाही का, आणि हे बिलकुल फेअर पॉईंट नाही करायचं. आणि मला ते सगळं नाही का माझ्या विश्वासामुळे, आणि माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, आणि त्या साऱ्या गोष्टी आहेत, जिद्द आहे, आणि माझ्याकडे मेहनत करण्याची पण काबिलियत आहे. सो मी हे करू शकतो, हे मला डेफिनेटली माहीत आहे. बट या साऱ्या गोष्टी करण्यामध्ये नाही का मी एक बेटर पर्सन बनून राहिलो आहे का मला हे सगळं ज्या अचिव्हमेंटच्या नादामध्ये माझं जे एक आहे, मी जो कॅरेक्टर आहे जस्ट लाईक सौरभ अवथरे, तो चेंज तर नाही होत आहे. इट्स लाईक आय डोंट नो यार. म्हणजे कसं आहे की नाही का, सिम्पल शब्दामध्ये सांगण्याचं उदाहरण घेतलं ना की कणिक आहे, कणिक. आता कसं आहे, आणि कणिकला आपल्याला ग्लासमध्ये टाकायचं आहे. आता कणिकला वाटते की आपण ग्लासमध्ये झाला पाहिजे, राईट? तर यासाठी त्या कणिकला काय करावं लागेल? त्या कणिकला पहिले त्या ग्लासचा शेप घ्यावा लागेल ना, आतून पोकळ बाहेरून वाईड. आणि जसा तो शेप घेईन
तरच तो त्या ग्लासामध्ये जाईल ना. नाही तर एवढी मोठी भदल्लीसारखी कणिक समजा जर आपण ग्लासामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर जाईल का? नाही जाणार ना. ती खाली पडणार इकडे तिकडे. म्हणजे कसं आहे, सांगण्याचं उदाहरण हे आहे की आपल्याला त्या ग्लासात जाण्यासाठी स्वतःमध्ये काही चेंजेस करावे लागते ना. स्वतःमध्ये काही चेंजेस करावे लागते तेव्हाच आपण त्या ग्लासात जातो ना. आता राईट नाव ते ग्लास म्हणजे ते माझ्यासाठी एक डेस्टिनी आहे ना. ते ग्लास म्हणजे माझ्यासाठी एक फिल्म मेकर आहे ना. हा, आणि मला तिथे जाण्यासाठी मला तिथल्या एन्व्हायरमेंटचा आकार स्वतःमध्ये आणावा लागेल ना. त्या कणिकला ग्लासामध्ये जासाठी त्या ग्लाससारखा आकार तर मला आणावा लागेल ना. तेव्हाच मी त्या ग्लासमध्ये जाईन ना. असं आहे ते. या आणि त्या आकार आणण्याच्या उद्देशामध्ये का आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काही चेंजेस येईल? हो, डेफिनेटली येणार आहे. या इथे नुसता आकारसुद्धा नाही बदलत आहे. इथे मनातली स्थिती, लोकांबद्दल लोकांना बघण्याचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो पण चेंज होईल. सो व्हॉट इज दिस? या ओके ठीक आहे. आपण नाही का एवढ्या डीपमध्ये नाही झाला पाहिजे. सरळ प्रॉब्लेम आहे त्याच्या सोल्युशनवर फोकस करायला पाहिजे नाही. ओके. पॅरेंट्सला वाटते की आपण काही टाईम त्यांच्यासोबत स्पेंड करावा. म्हणजे माझ्या आईवडिला वाटते की मी त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करावा. सो स्पेंड सम टाईम विथ देम. या बट हाऊ? या म्हणजे मी घरीच तर राहत आहे. ह्या डूड म्हणजे तू घरीच राहत आहे बट तू खाली राहत आहे. म्हणजे एक प्रकारे कसं आहे की जेवण झालं की तू आपल्या मोबाईलमध्ये आपल्या रूममध्ये चालला आहे. आई वडिलांसोबत 2 शब्द पण बोलून न राहिला आहे. काय मग काहीच कळून न राहिलं यार. म्हणजे कसं आहे की मी या सिच्युएशनमध्ये नाही का, मला नाही का माझाच पॉईंट नाही का क्लिअर दिसून राहिला आहे. मला नाही का आईवडिलांच्या पॉईंटने विचार करण्यासाठी जातो म्हणलं ना तरीही मला माझाच पॉईंट नाही का मला एकदम क्लिअर दिसून राहिला की मीच बरोबर आहे. आईवडील तर उगाचच नाही का माझी काळजी करतात नाही वगैरे वगैरे असंच मला कळून राहिलं आहे. आता याच्यामध्ये माझ्या वयोमानाचा दोष आहे की माझ्या पर्सनॅलिटीमध्ये जो चेंजेस येऊन राहिला आहे त्याचा दोष आहे, मला कळून न राहिला आहे. आणि मी याला कशाप्रमाणे हँडल करू हे पण कळून न राहिलं आहे. म्हणजे जस्ट लाईक समजा मला वाटते की मला माझ्या आईवडिलांसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. सो हा उघडा आहे. म्हणजे मी का संडेवरून सुट्टी, संडेला घरी येऊ आणि देन होल डे मग मस्त आईवडिलांसोबत गप्पा टाकू. आणि देन गप्पा टाकू म्हणजे काय रे? आईवडील तर सोबत असतात, त्यांच्यासोबत का गप्पा टाकणार आहे राव? तू थोडं त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करणार राव, असा नको विचार करू प्लीज. म्हणजे कसं आहे की त्यांना पण वाटते ना, त्यांचा ते एकच मुलगा आहे आणि तोही मुलगा नाही का म्हणजे हप्त्यातून 1 दिवस येईल का नाही येईल आय डोंट नो. आणि त्यातही तो आल्यानंतर पूर्ण वेळ त्याच्या मित्रांना देऊन राहिलो आहे आणि जो काही उरला सुरला वेळ आहे तो मोबाईलमध्ये घालून राहिला आहे. सो जस्ट लाईक त्यांना पण एक प्रकारे वाईट वाटते ना की म्हणणं बरोबर आहे यार. व्हॉट शुड आय डू? या सिच्युएशन मला का करायला पाहिजे यार? ओके ठीक आहे. वन थिंग मला आता एक गोष्ट तर कळून राहिली आहे की टाईम इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. या आणि ऑल्सो आपला स्वतःचा टाईम कोणावर द्यायचा म्हणजे नाही का, मी माझा टाईम कोणाला द्यायचा हे मी कसं डिसाईड करतो की ज्या व्यक्तीला आपण तो टाईम देऊन राहिलो आहे तर ती व्यक्ती नाही का आपल्याला खूप एन्जॉयबल बनवून. म्हणजे जस्ट लाईक
लॉट्स ऑफ पीपल आर ट्राईंग टू गेटिंग माय टाईम. म्हणजे कसं आहे की आता आई वडील घे, त्याच्यानंतर बहीण घे, त्याच्यानंतर प्रतीक घे, त्याच्यानंतर आपले मित्र घे. जस्ट लाईक ना समजा मला मी खूप सारे चॉईसेस. समजा जर मी वर्धेला आलो ना तर जस्ट लाईक आईवडिलांसोबत थांबीन किंवा बहिणीसोबत किंवा वगैरे मस्त जाईन आणि मस्त चांगले दन गाणे वाजीन वगैरे वगैरे. त्याच्यानंतर समजा जर वाटलं का प्रतीकसोबत भेटायचं, प्रतीकला कॉल करीन, चलो बस संध्याकाळी चलो आपण जाऊ कुठेतरी बाहेर बोलू बा वगैरे. ही जस्ट लाईक दॅट. मग असं वाटलं की सो मी नाही का माझा मोस्टली टाईम नाही का माझ्या मित्रांना देतो. म्हणजे वैभव, पेंटी, वनमॅन वगैरे सगळेजण, विशाल, बादल वगैरे सगळेजण राहील. म्हणजे या या मित्रामध्ये नाही का मी जस्ट लाईक हे लोक नाही का माझ्यासाठी दुनियाचं आहे राव एक प्रकारे. या हे जस्ट लाईक रिअली एंटरटेनमेंट वर्ल्ड आहे राव. आणि याच्यामध्ये गेलो ना की जस्ट लाईक सो मच अमेझिंग थिंग वॉज हॅपन. सो मच वॉट शुड आय डू. म्हणजे काय की खूप साऱ्या गोष्टी होते राव इथे. सो जस्ट लाईक मी माझा खूप सारा वेळ ना का यांनाच देतो. आता स्टार्ट आहे राव. या म्हणजे अजूनपर्यंत नाही का मी माझ्या डेस्टिनी म्हणजे मी पुण्याला सुद्धा पण नाही गेलो, फिल्म मेकर पण बनलो नाही डू. जस्ट लाईक मी जस्ट जॉब लागला आहे. हार्डली 1-2 हप्ता झाला आहे आणि मी हा टॉपिक डिस्कस करून राहिला की मी कोणाला टाईम द्यावं. विचार कर डूड, जेव्हा तू नाही का त्या सिच्युएशनमध्ये राहशील, जेव्हा नाही का तू बायनरी कोड वगैरे बनवेल, तेव्हा तू कोणाला टाईम देशील रे बाप रे बाप. म्हणजे तेव्हा लाईक तुझा टाईम म्हणजे जस्ट लाईक असं होऊन जाईन का साला जस्ट लाईक रिअली 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 एक्सपेन्सिव्ह तुझा टाईम होऊन जाईन. म्हणजे कोणाला देऊ तो टाईम. आणि तुझा जो टाईम आहे खूप व्हॅल्युएबल राहील राव या बहुत जास्त. तेव्हा तुला डिसाईड करायचं का तुझा टाईम कोणाला द्यायचा आहे या. आणि मला वाटते नाही का मी तेव्हा जेव्हा पोचीन ना तेव्हा पण माझ्या नाही का डोक्यामध्ये बहुत मॅच्युरिटी येऊन जाईल का मला नाही का कोणाला टाईम द्यायचा आहे, कोणता व्यक्ती बेटर आहे आणि कोणत्या व्यक्तीला टाईम द्यायचा आहे या. सो I don't know यार dude. Just like really confusing. पण तुलाच वाटून राहिलाय की तू तुझ्या चाहनेवाल्यापासून घेरून राहिला आहे. नो 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 म्हणजे असं नाही. वेल मला माझं वर्धेला येण्याचं मेन रिझन हे होतं की आपण अमोलचं लग्न अटेंड करू. आणि अमोलचं लग्न अटेंड झालं आहे. एव्हरीथिंग इज गुड. आणि आज संडे होता. सो इट जस्ट लाईक रिअली गुड. आपण जसं टाईम जसं वाढू नये राईट नाव पण पॅरेंट्सचा पण विचार मला वाटते आपण नाही करायला पाहिजे. सांगू आता मी नाही का थोडंसं सेल्फिश होतो. कारण आई वडील वॉज गुड या. आता समजा जर मी आई वडिलांना टाईम द्यायला गेलो तर मी स्वतःला टाईम देणार नाही आणि मी माझं स्वतःचं जे फ्युचर आहे ते स्वतः बिल्डअप करू शकणार नाही. सो बेटर आहे की आपण आता आपला स्वतःचा विचार करायला पाहिजे. आणि ना की आईवडिलांना दुर्लक्ष करायचं आहे, इवन आपल्या मित्रांना पण दुर्लक्ष करायचं आहे या. आता समोर प्रशिकचा भावाचं लग्न आहे. सो एव्हरीवन इज गॅदर्ड. सो तेव्हा तर नाहीच जमू शकणार. आणि वन थिंग राईट नाव तू जर जॉबवर फोकस कर की तुला तिथेच फोकस राहायचा आहे. बॅड इम्प्रेशन कुठेच पडलं नाही पाहिजे. आता जॉब सुरू घेतली आहे आणि तू आता सुट्टी घेतली. सो जस्ट लाईक मलाच खूप जास्त वाईट वाटून राहिलं आहे आणि हा जॉब मला सोडायचा नाही आहे कारण इट वॉज रिअली अमेझिंग. आणि 1 वर्ष तिथूनच चिटकून राहायचं आहे राईट. सो जस्ट बी फोकस आणि डिस्ट्रॅक्ट होऊ नको इकडे तिकडे. तुझा टाईम आहे बट नाही का सांगू तू नाही का जस्ट लाईक वर्धेला ना तू मोठा डिस्ट्रॅक्ट होऊन जाते. इथे जाऊ का पिंटीकडे जाऊ का विशालकडे जाऊ का प्रतीककडे जाऊ का घरी थांबू. जस्ट लाईक सो मेनी वे. नागपूरला असं काही ना. ड्युटी आल्यानंतर घरी आल्यानंतर मोबाईलचा पर्टिक्युलर उपयोग, यूट्यूब, studyIQ.com, एव्हरीथिंग इज गुड या. म्हणजे कसं मी स्वतःला बिलकुल परफेक्ट टाईम देतो. मग जेव्हा मी नागपूरला असतो ना
मग तेव्हा आर्टिफॅक्ट एपिसोडचा टाईम पण बिलकुल परफेक्ट आहे, जॉब करण्याचा पण टाईम पण परफेक्ट आहे, जेवणाचा पण टाईम पण परफेक्ट आहे, सगळं बिलकुल परफेक्ट असते राव. ह्या चांगली प्रायव्हसी पण भेटते, कुणी जास्त कचकच करत पण नाही, एव्हरीथिंग इज गुड या. बट त्याच्यामध्ये काही मजा येत नाही. वर्धेला आल्यावर कसं इट्स लाईक बॉस अपनी पहचान है डूड. या हा, वन थिंग शुअर, काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, सो हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. आणि काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड का केला नाही, कारण काल होतं अमोलचं लग्न आणि संध्याकाळी करीब म्हणजे आम्हाला तिथून विजय लॉनमधून यासाठी रात्रीचे 1:30 वाजले राव. सो जस्ट लाईक 1:30 वाजता आलो. सो काही होतच नाही, काही बनवणार राहिलं की आपण येऊ ना आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करूया. आणि इंटेन्शनली माझं माइंड बहुत जास्त थकलेलं होतं आणि एव्हरीथिंग. हां, आणि काल काय झालं या, सो काल कसं आहे, मी काल ॲक्च्युली सुट्टी, काल शनिवार होता, ॲक्च्युली शनिवार रविवार सुट्टी असते आम्हाला. बट कसं आहे की कोलगेटचा प्रोजेक्ट आला आहे, सो नाही का सॅटर्डेला यावं लागलं. बट कसं की मी प्रशांत सरांना सांगितलं की सर माझं जमत नाही, माझ्या भावाचं लग्न आहे. तर म्हणे प्रशांत सर म्हणे तू मेल टाक म्हणे. तर मेल आता रात्री 10 वाजता जर मी मेल टाकला तर कोणाला सांगू. ॲक्च्युली मी प्रॅक्टिकल कोणाला सांगितलं पण नव्हतं, कारण तेव्हा कोणी सिनियर मेंबर कोणी अवेलेबल होतेच नाही. सो इट जस्ट लाईक प्रिटी कन्फ्युजिंग का वॉट शुड आय टेल. सो प्रशांत सर म्हणे काही होत नाही म्हणे, प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी खूप सारे आहे म्हणे, आणि तू आता जॉईन झाला आहे म्हणे, त्यामुळे तुझं काही जास्त प्रॉब्लेम आहे ना म्हणे, चालला जा म्हणे तू म्हणे, मेल टाकू नको म्हणे या. आणि मी पण थोडा पॉईंट कन्सिडर केला की आताच मी जॉईन झालो आहे, एव्हरीथिंग इज गोईंग गुड, माझा परफॉर्मन्स पण चांगला आहे. सो जस्ट लाईक, आणि शनिवारी कसं प्रोजेक्ट सोमवारपासून सुरू होणार आहे, म्हणजे उद्यापासून. सो इट्स लाईक असं काही वाईट झालंच नाही या. हां, तर मग मी शनिवारची सुट्टी घेतली आणि म्हणजे काल, सो काल मी सकाळीच उठलो, 7 वाजता नागपूरला होतो मी. उठलो, फ्रेश झालो, दात घासले, आंघोळ नाही केली, कपडे पॅक केले, ओला ॲटो केला, रहाटेवरून गाडी पकडली, 9:30 वाजता वर्धेला पोचलो. 9:30 वाजता काल मी 9:30 वाजता वर्धेला पोचलो. घरी आलो 10 वाजता. आल्यानंतर मी पिंटीला फोन केला, तर पिंटीचा काल गेटचा पेपर होता, तर त्याच्याशी बोलून काही फायदाच नव्हता, कारण भाऊ म्हणलं तू पढाई कर म्हणलं, तू लग्नाचं टेन्शन नको घेऊ म्हणलं. तो म्हणे माझं नागपूरला पेपर आहे म्हणे, मी संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत येतो म्हणे लग्नाला. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तू चालला जा म्हणे. ओके, तर तो निघून गेला. मग त्याच्यानंतर मग मी गेलो विशालकडे. मग मी विशालला माझा प्लॅन सांगितला की भाऊ आज आपण ब्लेझर घालून जाऊ म्हणलं. माझं कालपासूनच म्हणजे अमोलचं जेव्हा लग्न आहे ना, माझं हेच मेन इश्यू होता की आपण सबजण ब्लेझर घालून जाऊ, सबजण या. सो कसं का मग मी गेलो विशालकडे, मला सबजण ब्लेझर घालून म्हणलं. मग ब्लेझरचं प्रिपरेशन करा, म्हणजे कसं की आपण किती जण आहे, ब्लेझर कोणापूर्वी नाही आहे, मग त्याला मॅनेज करा वगैरे वगैरे. सो इट जस्ट लाईक कसं की नाही का, मी जसं एक आयडिया दिली आणि ती आयडिया अशी पसरली ना की बहुत जास्त. मग का मी विशालला दिला, मग वैभवला सांगितलं, मग बादलला सांगितलं, मग विकी भाऊ, नंतर वन मॅन पिंटील सांगितलं नाही, कारण पिंट्याचा पेपर होता त्यामुळे पिंटीलला सांगितलं, प्रशिकला सांगितलं वगैरे. आज म्हणलं दुपारी 2 वाजता या म्हणलं, ज्यांच्या कोणापाशी ब्लेझर आहे ते लोक घेऊन या म्हणलं. माझ्यापाशी ऑलरेडी 4 ब्लेझर आहे, म्हणजे माझा एक ब्लेझर म्हणजे ताईच्या लग्नात घेतला होता मी, माझा एक ब्लेझर, माझ्या वडिलांचा एक ब्लेझर, बिट्टूने घेतलेला हळदीसाठी तो ब्लेझर नाही, बट तो जस्ट काइंड ऑफ लुक लाईक रिअली असं एक प्रकारे ब्लेझर लुक दिसते. आणि बिट्टूचा तो शेरवानी टाईप ऑफ ब्लेझर, तो माझ्यापासून एक 4 ब्लेझर होते. माझ्याकडे 4 ब्लेझर होते. आणि त्यान मग सगळ्यांपाशी निघाले. मग विशालनी राहुलचा आणला, बादलने त्याच्या भावाचा आणला, प्रशिकपाशी पण ब्लेझर होता, वैभवपाशी 2 ब्लेझर होते, त्याचा आणि त्याच्या वडिलाचा. आणि त्याच्यानंतर वनमॅनसाठी आणि सगळ्यांसाठी ब्लेझर वगैरे आले या. आम्ही कसं 2 वाजता मीटिंग बनवली, 4 वाजेपर्यंत मस्त मीटिंग झाली, सगळ्या जणांनी गेटअप केले वगैरे वगैरे. एव्हरीथिंग वॉज रिअली गुड, रिअली अमेझिंग.
बहुत मस्त दिसून राहिले ते सबजान. मग काय, मग संध्याकाळी नाही का घरी आम्हाला 7:30 वाजता निघायचं होतं. तर मी फुल प्रिपेअर झालो. सगळे ब्लेझर विशालकडे घेऊन गेलो. हां, आणि वेळेवर माइंड चेंज झाला. म्हणजे कसं 6 वाजता सगळे ब्लेझर आले ना, म्हणजे जेव्हा 2 वाजता मीटिंग झाली तेव्हा काही काही जणांचे ब्लेझर यायचे होते. बट 6 वाजता नाही का सगळ्यांचे ब्लेझर आले. तर मला नाही का याचा ब्लेझर आवडला, आपला राहुल DJ त्याचा ब्लेझर आवडला. मी जो घालणारा ब्लेझर होता, जो शेरवानी काइट ऑफ ब्लेझर, त्याला वैभवला आवडला, तर तो वैभवनी घातला. त्याच्यानंतर विशालला नाही का तो कोणता ब्लेझर आवडला, काळावाला काइंड ऑफ लाईक दॅट, तो याचा ब्लेझर होता वैभवचा, तो त्याला त्याचा ब्लेझर आवडला. तो वेळेवर सगळेजण चेंज केले. आणि कसं झालं की नाही का, जे सर्वात स्टार्टिंगला लोक आले तेव्हा मी, वैभव आणि विशाल 3 जण होतो. कारण या बाकीच्या लोकांना तयारी करायसाठी इतका वेळ लागला की बहुतच जास्त. म्हणजे बादल, त्याच्यानंतर वन मॅन, त्याच्यानंतर प्रशिक, आणि त्याच्यानंतर राहुलला तर बहुतच वेळ, त्याच्यानंतर पिंटी वगैरे. सो नाही का ज्यांना ज्यांना जे जे आवडलं, म्हणजे आम्हा तिघांना नाही का, आम्हाला नाही का चॉईसेस होती कधी 12 ब्लेझरमधून, 8 ब्लेझरमधून तुम्हाला जे आवडते ते घाला. सो आम्ही नाही का वन ऑफ द टॉपेस्ट, म्हणजे जे आवडते ब्लेझर, वन ऑफ द ग्रेट आहे तेच ब्लेझर उधरले. नंतर बाकीच्यांना भेटले, मला सगळ्यांना ब्लेझर भेटले, आम्ही एक्सचेंज केले नंतर. नंतर मग आम्ही गेलो फुल कॉटमध्ये डूड. अरे मेरे बाप, किती फोटो काढले रे बॉस, बहुत 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 जास्त फोटो काढले. सब जण कॉटमध्ये. इवन मी इंस्टाग्रामवर पण एक फोटो टाकला आणि फेसबुकवर पण एक फोटो टाकला. कारण ती मेमोरीज बहुत स्ट्रॉंग होती. कारण सबजण ब्लेझर फोटो तर काढले. ब्लेझर रोज रोज थोडी घालतो बॉस, एकच वेळा घालतो ना, तर फोटो तर जमताही आहे बॉस. फुल सेल्फी, फोटो पोकात मस्त. म्हणजे नाही का अमोलचं लग्न एक तरफ, आमचं एन्जॉयमेंट एक तरफ. असंच झालं राव. सो बट आम्ही स्टील टचमध्ये होतो अमोलच्या. वैभव वगैरे होता. सो मग ते होतं, मस्त एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी याला आणि कसं ते पाहुणे वगैरे होते, अमोलसाठी थांबावं लागलं होतं. कारण अमोलकडे नाही का कोणता व्यक्ती नव्हता, म्हणजे त्याच्या सगळ्या बहिणी होत्या, भाऊ कोणी होतेच नाहीत. त्यामुळे नाही का मित्र म्हणून नाही का आम्हीच होतो, वैभव. आणि तर आम्हाला सगळं करावं लागलं, पाहुण्यांचं वगैरे तिथून आणणं वगैरे, सामान वगैरे आणणं वगैरे. तर त्याच्यामध्ये आम्हाला वेळ झाला. तर त्यामुळे काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकलो नाही. सो काल एवढंच झालं. सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1061. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.